नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला बेळगाव आणि परिसरातील हजारो शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. दुग्धाभिषेक सोहळ्यानिमित्त गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जय भवानी जय शिवाजी घोषणेने आसमंत दणाणून गेला. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती दर्शविली. गुढीपाडवा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याने सजली आहे. विशेषतः 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, पंचांग, साखरगाठी, रेशीम वस्त्र, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा, तांबा, पितळ, रांगोळी, पताका आणि गुढीसाठी बांबूची काठी आदी वस्तूंची खरेदी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारात देखील नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे सोमवारी दिनांक 20 रोजी बेळगावात आगमन होत असून त्यांच्या उपस्थितीत सीपीएड मैदानावर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. बेळगावात होणाऱ्या या मेळाव्यात राहुल गांधी युवकांना संबोधित करणार आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने दिनांक 21 फेब्रुवारीपासून महिनाभर धर्मवीर बलिदान मास आचरण करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगावमधील धारकरी व शिवभक्त धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी सांगली येथे रवाना झाले होते. 25 धारकऱ्यांनी तालुका कार्यवाह कल्लप्पा पाटील यांच्या नियोजनाखाली या ज्वालेचे आज रविवारी सकाळी ठीक 7:30 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे आगमन झाले. यावेळी ज्वालेचे स्वागत जिल्हाप्रमुख किरण गावडे, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर यांनी केले. दिनांक 21 मार्च रोजी सकाळी ठीक 6:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून मूक पदयात्रा सुरू होणार आहे. प्राथमिक शालेय शिक्षण हा मानवी जीवनाचा महत्त्वपूर्ण शैक्षणिक पाया आहे. अशा या प्राथमिक शाळेच्या परीक्षा येणाऱ्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पूर्ण व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यानुसार या परीक्षा 20 तारखेपासून 27 तारखेपर्यंत होणार आहेत. यासाठी सर्व शाळांची पूर्ण तयारी झाली आहे. माध्यमिक शाळेतील 9वीच्या परीक्षा देखील या प्राथमिक शाळेच्या परीक्षाबरोबरच होणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात उभारण्यात आलेल्या स्मार्ट बस स्थानकातील आसनांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषतः वयोवृद्ध आणि लहान बालकांची हेळसांड होऊ लागली आहे. बस स्थानकातील खुर्च्या मोडून पडल्याने प्रवाशांनी बसावे कुठे असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. याकडे आता स्थानिक प्रशासन लक्ष देणार का असा संतप्त सवाल विचारला जात आहे. बाजारपेठेत बैठे व्यापारी आणि फेरीवाल्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रस्त्यावरून ये जा करणे देखील कठीण बनले आहे. दुचाकी किंवा अन्य वाहनधारकांना बाजारपेठेतून जाण्यासाठी कसरत करावी लागते. काही वेळा गर्दीमुळे नरगुंदकर भावे चौकात पादचाऱ्यांना देखील रस्ता मिळत नाही. एकीकडे फेरीवाले तर दुसरीकडे बैठे व्यापाऱ्यांमुळे नागरिकांनी जायचे कसे अशी समस्या भेडसावत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त विविध मार्गांवर जादा बस धावणार आहेत. बुधवार दिनांक 22 रोजी गुढीपाडवा आहे. दरम्यान विविध ठिकाणाहून ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर परिवहनने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासाबरोबर उद्यानाच्या सुशोभीकरणाचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. तसेच उद्यानाच्या विकासाकरिता लाखोंच्या निधीची तरतूद केली होती. मात्र उद्यानाचा विकास साधण्यात कॅन्टोन्मेंट बोर्डला अपयश आले आहे. कॅम्प परिसरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील गार्डनची दुरावस्था झाली आहे. संपूर्ण उद्यान गवत, झाडे झुडपांनी व्यापले असल्याने जनावरांचे कुरण बनले आहे. शहरातील कचऱ्याची उचल आणि गटारीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून 25 कोटीहून अधिक निधीचा खर्च केला जातो. मात्र स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदाशिवनगर सेकंड मेन व क्रॉस परिसरातील गटारी कचऱ्याने तुंबल्या असून स्वच्छता करण्याकडे कंत्राटदार आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी रहिवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर व उपनगरात फुटपाथवर डेकोरेटिव्ह लाईट उभारण्यात आले आहेत. यापैकी काही दिवे बंद पडले आहेत तर
काही दिव्यांची दुरवस्था झाली आहे. अलीकडेच बसवण्यात आलेल्या क्लब रोडवरील दिव्यांचा वापर जाहिरातीचे फलक बसवण्यासाठी उपभोगात आणल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे डेकोरेटिव्ह दिवे जाहिरातीसाठी की नागरिकांसाठी असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बहुचर्चेत अडकलेल्या हंचिनाळ केएस ते कोगनोळी या 5 किलोमीटर रस्त्याच्या कामाला आज मुहूर्त मिळाला. या कामाचा शुभारंभ खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून मोठ्या थाटामाटात करण्यात आला. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य MY हवालदार यांनी स्वागत करून या रस्त्यासाठी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून 4,95,00,000चा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे काम दर्जेदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेडकियाळ येथील दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांचे ग्रामविकासचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 येथे मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने CC गटार योजनेसाठी 21 लाख, सिद्धार्थनगर येथे जलशुद्धीकरण घटक कामासाठी 3,40,000च्या निधीची तरतूद करण्यात आली असून या कामाचा शुभारंभ युवा नेते दत्तकुमार पाटील, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सहकार्यदर्शी प्रमोद कुमार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कर्नाटक व महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मंगसुळी येथील खंडोबा देवाची यात्रा 28 ते 4 एप्रिल अखेर भरणार आहे. 31 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी महानैवेद्य, साखळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिकरित्या यात्रेस पाडव्यापासून प्रारंभ होतो. खंडोबा देवस्थान व्यवस्थापक कार्यालय व ग्रामपंचायतच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित रथोत्सवात हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. रथामध्ये संत बाळूमामांची चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती. रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत वाटप करण्यात येत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.